Hi everyone, I'm Sandeep Desai from Asha Tutorials and today we are going to learn about oscillations. We are going to start a topic that is oscillation which is very important. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर अनेक वेळा MCQs as well as बोर्ड क्वेश्चन विचारतात. सुरुवातीला आपण ऑसिलेशन म्हणजे काय हे आपण बघूया. सो ऑसिलेशन या शब्दातच त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या. ऑसिलेट होणे म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे का? ऑसिलेट होणे किंवा त्यालाच आपण व्हायब्रेशन असंही देखील म्हणू शकतो. सो ऑसिलेशन म्हणजे काय तर एखादी वस्तू आहे, सपोज वी हॅव अ पार्टिकल और बॉडी ऑफ मास एम अँड इफ दिस इज मुव्हिंग टू अँड फ्रो म्हणजे ही वस्तू स्वतःच्या एका ठराविक पोझिशन भोवती अशी जर मागे पुढे हलत असेल, इफ इट इज मुव्हिंग टू अँड फ्रो, ओके, तर अशा प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणू शकतो? ऑसिलेटरी मोशन. सो सपोज हा एक पार्टिकल आहे एम इतक्या मासचा आणि हा ए बी या पाथच्या अलॉंग मागे पुढे असं कंटिन्युअसली हलत असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणणार? ऑसिलेशन. सो याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ऑसिलेशन ही काय? ऑसिलेशन इज अ काइंड ऑफ मोशन वी हॅव. ऑसिलेशन ही काय? एक प्रकारची मोशन आहे. कसली मोशन आहे ही? दिस इज टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन अबाउट द मीन पोझिशन. अबाउट द मीन पोझिशन. एका ठराविक मीन पोझिशनच्या भोवती जर ही वस्तू मागे पुढे किंवा वर खाली अशी सतत हलत असेल तर त्या मोशनला आपण कसली मोशन म्हणणार? ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हणणार, जसं या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. मग असे कोणकोणते एक्झाम्पल्स आपल्याला इथे सांगता येतील की जिथे आपल्याला ऑसिलेशन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये दिसतंय? काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगता येतील का? विचार करा आणि सांगा बघू. Yes. So there are lot many motions around us where you can find such kind of oscillation, that is to and fro motion about the mean position that takes place. कोणकोणते एक्झाम्पल आहेत? First, here we can say an example of simple pendulum. Simple pendulum. So we know that in simple pendulum we have what? आपल्याकडे सिंपल पेंडुलम जर बघितलं तर सिंपल पेंडुलम कसा असतो? एक स्ट्रिंग असते अशी आणि त्याला एक इथे बॉब, एक ठराविक एम इतक्या मासचा एक स्पेरिकल शेप्ड बॉडी, त्याला ज्याला आपण बॉब असं म्हणतो, तो कनेक्ट केलेला असतो. अँड इफ यू डिस्प्लेस दिस, आणि या बॉबला जर आपण थोडं इकडे ओढून सोडलं, डिस्प्लेस केलं, तर हा बॉब काय होतो? इट मूव्स टू अँड फ्रो अबाउट दी मीन पोझिशन. सो दॅट वी कॅन से ॲज अन ऑसिलेटरी मोशन. याला आपण काय म्हणू शकतो? ऑसिलेटरी मोशन असं म्हणू शकतो. आणखीन काय काय एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील? सो सेकंड एक्झाम्पल, दॅट टेक एन एक्झाम्पल ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगचं एक्झाम्पल घ्या. ओके, वी नो दॅट स्प्रिंग कशी असते? स्प्रिंग, सपोज एक स्प्रिंग मी या ठिकाणी दाखवतो. लेट अस रिप्रेझेंट लाईक दिस. ही स्प्रिंग आहे सपोज, आणि या स्प्रिंगला एक ठराविक मी मास कनेक्ट केलेला असेल सपोज. जर मी इथे या मासला बाहेरच्या बाजूनं ओढलं आणि सोडलं तर ही स्प्रिंग या ठराविक मीन पोझिशन भोवती काय करते? मागे पुढे असं हलत राहते. सो दिस इज अन ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. आणखीन पण बरेच सारे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, जसं की यू टेक एन एक्झाम्पल ऑफ स्विंग मशीनची जी सुई असते, बरोबर आहे? सो मशीन्स, स्विंग मशीनची सुई, ओके. सो देअर वी हॅव ऑसिलेटरी मोशन, म्हणजे ती सुई जी वर खाली कंटिन्युअसली हलत राहते त्याला देखील आपण काय म्हणणार? ऑसिलेटरी मोशन असं म्हणू शकतो. किंवा झाडांची पाने असतील जी कंटिन्युअसली वाऱ्यामुळे हलत असतात मागे पुढे, दॅट इज ऑल्सो एन ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मोशन. किंवा आपण कोणताही मटेरियल घेतला तर त्याच्यात जे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात, दोज आर ॲक्च्युली व्हायब्रेटिंग अबाउट देअर मीन पोझिशन. सो ही देखील काय? ऑसिलेटरी मोशन आहे. सो या सगळ्या काय आहेत? ऑसिलेटरी मोशनचे हे सगळे काय? ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल आहेत. मग जेव्हा आपण मोशन बद्दल शिकत असतो, वी लर्न इन मोशन, whenever there is a motion, we know that it is associated with certain terms. कोणकोणत्या? सो मोशन इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. मोशन म्हटलं की त्या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट ही आलीच, त्याच्यानंतर त्याला एक ठराविक टाइम लागतो, आणि डिस्प्लेसमेंट आणि टाइम माहीत असेल तर आपण
त्या मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलची वेलॉसिटी काढू शकतो, त्या पार्टिकलसाठी लागणारं ऍक्सलरेशन जे असते ते काढू शकतो, त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स किती आहे तो फोर्स काढू शकतो, त्याच्याशी रिलेट असणारी जी एनर्जी असते ती एनर्जी काढू शकतो. आणि हे सगळं आपल्याला या पर्टिक्युलर पॉइंट किंवा या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. इथे आपण थोडं मोशन म्हटलं की हा सिक्वेन्स आहे ऍक्च्युली, डिस्प्लेसमेंट टू फोर्स एनर्जी लाईक दिस. परंतु इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी की कोणत्या प्रकारचा फोर्स ऑसिलेटरी मोशन करण्यासाठी रिक्वायर्ड असतो त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. परंतु त्या अगोदर आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे की कोणतेही ऑसिलेटरी मोशन जर आपण बघितलं, इफ यू सी अन ऑसिलेटरी मोशन, ओके, सो ती ऑसिलेटरी मोशन ही काय असते, इट इज पिरियडिक मोशन वी हॅव. ऑसिलेटरी मोशन ही प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असते. आपण बघणार आहोत पिरियडिक मोशन म्हणजे काय. परंतु बट all periodic motions are not oscillatory. All periodic motions या काय नसतात, motions are not oscillatory. This is very important statement, लक्षात घ्या. आणि हे आपण इथे या ठिकाणी काही एक्झाम्पल वरून दाखवून देऊया. सो ऑसिलेटरी मोशन, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक. पिरियडिक या शब्दाचा अर्थ काय आहे, पिरियडिक म्हणजे एखादी मोशन ठराविक इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये रिपीटेडली हॅपन म्हणजे रिपीटेडली होत असेल. जसं की मी इथं पेंडुलमचं उदाहरण सांगितलं, किंवा या ठिकाणी लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल ऑफ बॉब ऑफ पेंडुलम. लेट मी शो हिअर. इथे आपण बघूया, याला मी एका बाजूला ओढलं या ठिकाणी सपोज आणि सोडलं तर हा बॉब त्याच्या मेन पोझिशन भोवती असा मागे पुढे हलत राहील. सो प्रत्येक वेळी जर तुम्ही इथं काउंट केला की या बॉबला या फर्स्ट पॉइंट पासून इथे सेकंड पॉइंटला जाऊन परत फर्स्ट पॉइंटला येण्यासाठी जो वेळ लागतो तो प्रत्येक वेळी लागणारा टाइम हा काय लागतो, सेम लागतो, इक्वल टाइम लागतो. मग अशा मोशनला आपण काय म्हणू शकतो, पिरियडिक मोशन. सो पिरियडिक मोशन म्हणजे काय, पिरियडिक मोशन म्हणजे द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ओके, सो तुम्ही या डेफिनेशन लिहून देखील घेऊ शकता. सो पिरियडिक मोशन म्हणजे काय, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सो दॅट मोशन वी कॉल इट एज पिरियडिक मोशन. सो ऑसिलेटरी मोशन लक्षात घ्या ह्या पिरियडिक मोशन असतात. जरी याची अँप्लिट्यूड कमी झाली, काही जरी झालं तर इथं पिरियड हा जो आहे ऑसिलेटरी मोशनचा तो काय असतो, सेम असतो. सो वी कॅन से ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक. पुढे काय लिहिले बघा, बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. परंतु प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी नसते. जसं की यू टेक एन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घेऊया. सर्क्युलर मोशन मध्ये आपण लर्न केले हे. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं, एखादा पार्टिकल आहे तो एका ठराविक सर्कलच्या अलॉंग असा युनिफॉर्म गतीनं म्हणजे एका ठराविक विशिष्ट अशा वेगानं जर फिरत असेल, इफ इट इज रिव्हॉल्विंग अराउंड दी सेंटर ऑफ सर्कल, लेट से ओ, याच्या भोवती फिरत असेल एक ठराविक कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने तो फिरत असेल तर प्रत्येक वेळी ह्याला हे सर्कल कंप्लीट करायला सेमच टाइम लागतो. म्हणजे ही मोशन कसली आहे, पिरियडिक मोशन आहे, राईट. परंतु ही ऑसिलेटरी मोशन आहे का, नाही. इथे मीन पोझिशन भोवती हा कंटिन्युअसली ऑसिलेट होतो का, नाही. ओके, सो पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. असे आपण अनेक सारे एक्झाम्पल सांगू शकतो की जिथे पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी असलीच पाहिजे असं काही नाही. सो आय होप यू अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट. याच्यावर एमसीक्यू विचारतात, लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, आणि त्याच्यामध्ये मग हे तुम्हाला अशा प्रकारचं एक स्टेटमेंट दिलेलं असतं. सो त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर विचार करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही करेक्ट ऑप्शन त्यावरून चूज करू शकता. नाउ वी विल सी दॅट विच फोर्स इज रिक्वायर्ड फॉर ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन होण्यासाठी कोणता फोर्स, ऑसिलेटरी मोशन होण्यासाठी विच फोर्स इज रिक्वायर्ड, सो दॅट वी विल सी. आपल्याला माहित आहे की फोर्स कोणत्याही मोशनसाठी फोर्सची गरज असते. जसं सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते, किंवा एखादा पार्टिकल लिनियर मोशन करत असेल तर त्याच्यावर तुम्ही पुश पुल म्हणजे हा फोर्स अप्लाय करून त्या बॉडीची काय होत असते, मोशन होत असते. तसं ऑसिलेटरी मोशन होण्यासाठी कशा प्रकारच्या फोर्सची गरज असते किंवा कोणता फोर्स एखाद्या वस्तूला ऑसिलेटरी मोशन मध्ये आणू शकतो हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो हे बघण्यासाठी आपण काय करूया, लेट अस कन्सिडर हिअर वन एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल घेऊया.
Let's take an example of spring to which we are connected a certain mass m. आपण आता इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे सपोज ही एक स्प्रिंग आहे आणि ही सध्या इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे याच्यावर कोणत्याही प्रकारचा टोटल फोर्स सध्या ऍक्ट होत नसेल आणि या स्प्रिंगला सपोज एम इतक्या मासचा मी एक म्हणूया आपण रेक्टँग्युलर बॉक्स दॅट इज कनेक्टेड टू दिस स्प्रिंग असं कनेक्ट केलेलं आहे. आता इथे या स्प्रिंगला किंवा या मासला ऑसिलेट होण्यासाठी मला काय करावं लागेल, आय हॅव टू पुल इट अँड देन रिलीज इट. बरोबर आहे, मला याला पुल केलं पाहिजे आणि रिलीज केलं पाहिजे. म्हणजे काय होतंय इथं आपण थोडक्यात बघूया. जर सपोज या एम इतक्या मासच्या या रेक्टँग्युलर बॉक्सवर जी या स्प्रिंगला अटॅच आहे याला मी बाहेरच्या दिशेने ओढलं सपोज विथ अ फोर्स एफ. ओके, सो फोर्स एफ इतका मी या एम इतक्या मासच्या रेक्टँग्युलर बॉक्सवर सपोज इफ आय अप्लाय फोर्स, दिस इज अप्लाइड फोर्स म्हणूया आपण. ठीक आहे, मग आता हा फोर्स अप्लाय केला तर हा काय होणार, दिस स्प्रिंग विल व्हॉट हॅपन टू दिस स्प्रिंग, स्प्रिंगला काय होणार, स्प्रिंग विल बी गेट एक्सटेंडेड. ही स्प्रिंग काय होणार, अशी ताणली जाणार. इट विल बी गेट एक्सटेंडेड, राईट, ही अशी एक्सटेंड होणार सपोज. आणि तुमचा हा फोर्स अप्लाय केल्यामुळे हा एम इतक्या मासचा जो रेक्टँग्युलर बॉक्स आहे सपोज तो इथे आला. लेट्स से इट कम्स ॲट हिअर, इथंपर्यंत आपण त्याला ओढलेला आहे, म्हणजे ही त्याची मेन पोझिशन होती. इथून मी त्याला बाहेरच्या डायरेक्शन मध्ये बाहेर ओढलेला आहे बाय डिस्टन्स एक्स. लेट्स से एक्स इतक्या डिस्टन्सनं मी याला बाहेरच्या दिशेमध्ये ओढलेला आहे, राईट. आता इथून मी जर या रेक्टँग्युलर बॉक्सला रिलीज केलं सपोज, इफ आय रिलीज हिअर, इफ वी रिलीज इट हिअर, आपण त्याला आता इथून काय केलं, रिलीज केलं. रिलीज केल्यानंतर काय होणार सांगा बघू, व्हॉट विल हॅपन टू दिस ऍक्च्युअली रेक्टँग्युलर बॉक्स. काय होणार, तर हा रेक्टँग्युलर एम इतक्या मासचा जो बॉक्स आहे इट विल गो टू इनसाइड, म्हणजे आतल्या बाजूनं आतल्या दिशेनं तो डेफिनेटली जाईल. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो किंवा तुम्हाला देखील इथं अशा प्रकारची एक स्प्रिंग घेऊन त्याला एम इतक्या मासचा जर तुम्ही एखादा वस्तू जोडला आणि ओढला तर तुमच्या लक्षात येईल, यू विल बी एक्सपिरियन्स हिअर फोर्स विच इज पुलिंग यू इनसाइड. बरोबर आहे, म्हणजे ज्यावेळी मी याला बाहेरच्या डायरेक्शन मध्ये ओढतो त्यावेळी त्या स्प्रिंग मध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोर्स आतमध्ये तयार होत असतो जो एक्झॅक्टली अपोजिट असतो आपल्या या डिस्प्लेसमेंटशी. म्हणजे तो काय करत असतो, तो काय प्रयत्न करत असतो, या ऍक्च्युली एम इतक्या मासच्या वस्तूला तो मूळ पदावर आणण्यासाठी प्रयत्न करत असतो, राईट. आणि म्हणून या फोर्सला जो या स्प्रिंग मध्ये तयार झालाय दिस इज नोन ॲज रिस्टोरिंग फोर्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिस्टोरिंग फोर्स. हे इलास्टिसिटी टॉपिक मध्ये वगैरे देखील तुम्हाला झालेलं आहे. रिस्टोर करणे म्हणजे आहे ती पूर्वस्थिती मिळवून देणे. सो दिस फोर्स वर्क्स फॉर गेटिंग बॅक दिस रेक्टँग्युलर बॉक्स टू इट्स ओरिजिनल पोझिशन. बरोबर आहे, म्हणून लक्षात घ्या, हा ज्यावेळी रेक्टँग्युलर बॉक्स मी रिलीज करेन त्यावेळी काय होईल, इट विल बी गो इनसाइड, हा काय होणार, आतल्या दिशेमध्ये जाणार या रिस्टोरिंग फोर्समुळे. आता मग हा आतल्या दिशेमध्ये गेला आणि सपोज तो इथे सेंटरला रीच झाला तर इथे थांबेल का होतो, जस्ट थिंक अबाउट दॅट अँड टेल मी, डज इट विल स्टॉप ॲट हिअर, नो. काय होणार सांगा बघू, व्हॉट विल हॅपन, इट विल मूव्ह इनसाइड. म्हणजे हा जो रेक्टँग्युलर बॉक्स आहे तो इथेच न थांबता तो काय होणार, इट विल बी गो इनसाइड, तो थोडं आतमध्ये जाणार, लक्षात घ्या. ओके, आपण ज्या दिशेने ओढले त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेमध्ये त्याची इकडे काय होणार, डिस्प्लेसमेंट होणार. असं का होतं, वाय इट डझंट स्टॉप ॲट दिस मीन पोझिशन, कारण हा तर रिस्टोरिंग फोर्स फक्त त्याला मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो. याचं कारण असं आहे की हा एम इतक्या मासचा जो रेक्टँग्युलर ब्लॉक आहे याला एक विशिष्ट अशी वेलॉसिटी प्राप्त झालेली असते आणि त्या वेलॉसिटी आणि याच्या इनर्शियामुळे, रिमेंबर दिस पॉइंट, ड्यू टू इनर्शिया व्हॉट हॅपन्स, की हा ब्लॉक इथेच न थांबता तो आतमध्ये जातो. मग आता त्याची डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेला झाली, इकडे लेफ्ट साइडला झाली. आता लेफ्ट साइडला याची डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर ही स्प्रिंग काय होणार, द स्प्रिंग विल बी गेट कंप्रेस. स्प्रिंग इथं काय होते, या केसमध्ये कंप्रेस होते. बरोबर आहे, म्हणजे ही ज्यावेळी स्प्रिंग कंप्रेस होते त्यावेळी या ब्लॉकवर जर आपण विचार केला की कोणत्या दिशेमध्ये फोर्स ऍक्ट व्हायलाय, तर यू सी या स्प्रिंगमुळे या स्प्रिंगच्या आतमध्ये पुन्हा एक रिस्टोरिंग फोर्स
येथे काम करतो किंवा वर्क करतो आणि त्या रिस्टोरिंग फोर्सची दिशा जी असते ती कशी असते, बाहेरच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे हा ब्लॉक ज्यावेळी आतमध्ये जातो त्या स्प्रिंग मध्ये एक फोर्स असा तयार होतो की तो या ब्लॉकला पुन्हा मीन पोझिशनकडे, त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनकडे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो, ज्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. म्हणजे परत इथं जर बघितलं तर काय झालं, जेव्हा या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट लेफ्टला झाली, रिस्टोरिंग फोर्स त्यावेळी राईटला होता. आणि इथे वर्ड काय होतं, जेव्हा हा ब्लॉक राईट साईडला आपण मूव्ह केला, डिस्प्लेस झाला, त्यावेळी रिस्टोरिंग फोर्स हा लेफ्टला होता. आणि मग पुन्हा हा ब्लॉक काय होतो, अगेन व्हॉट हॅपन्स, दिस ब्लॉक अगेन कम टू इट्स मीन पोझिशन. पुन्हा हा ब्लॉक इथे मीन पोझिशनला त्याच्या येतो, परंतु तिथं न थांबता पुन्हा इट विल बी गेट एक्सटेंडेड, या बाजूला जातो, त्याची डिस्प्लेसमेंट इकडे होते. आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट याची इकडे होते, स्प्रिंग एक्सटेंड होते, त्यावेळी रिस्टोरिंग फोर्स हा परत आतल्या दिशेमध्ये येतो. अँड दिस प्रोसेस कंटिन्यूज, आणि ही प्रोसेस कंटिन्यू होत राहते जोपर्यंत याची अँप्लिट्यूड 0 होऊन फायनली हा थांबत नाही तोपर्यंत. म्हणजेच ही स्प्रिंग किंवा हा ब्लॉक जो स्प्रिंगला अटॅच आहे, इट मूव्स टू अँड फ्रो, हा मागे पुढे असा कंटिन्युअसली हलत राहतो. मग याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, दिस रिस्टोरिंग फोर्स. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की हिअर दिस रिस्टोरिंग फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑसिलेटरी मोशन. हा रिस्टोरिंग फोर्स जो आहे एफ, हा रिस्पॉन्सिबल आहे त्या ब्लॉकच्या ऑसिलेटरी मोशनसाठी, मागे पुढे हलण्यासाठी. आणि मग हा रिस्टोरिंग फोर्स नेमका किती असतो, त्याची व्हॅल्यू काय, तो स्प्रिंग मध्ये किती असतो, हे जर आपण थोडं एक्सपेरिमेंटली विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. बघा की जर मी या ब्लॉकला खूप जास्त ओढलं, सपोज इफ इट्स डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम, तर तुम्हाला जाणवेल की याच्या स्प्रिंगच्या आतमधला रिस्टोरिंग फोर्स त्यावेळी काय असतो, जास्त. म्हणजे डिस्प्लेसमेंट जास्त तर रिस्टोरिंग फोर्स देखील जास्त, आणि डिस्प्लेसमेंट कमी तर रिस्टोरिंग फोर्स कमी. म्हणजे रिस्टोरिंग फोर्सची जी व्हॅल्यू आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मी काय म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट, दॅट इज एक्स, राईट. असं म्हणू शकतो ना की रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट जास्त, फोर्स जास्त, डिस्प्लेसमेंट कमी, फोर्स कमी, राईट. आता इथे जर आपण डायरेक्शनचा विचार केला, बिकॉज बोथ ऑफ दीज आर वेक्टर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड, युनिट आणि डायरेक्शन असते, त्याला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. सो इथे जर डायरेक्शनचा विचार केला तर कसे आहे बघा, ज्यावेळी एक्स हे तुमचं डिस्प्लेसमेंट राईटला होतं त्यावेळी रिस्टोरिंग फोर्स हा लेफ्टला होता. म्हणजे हा रिस्टोरिंग फोर्स जो आहे त्याची डायरेक्शन जर आपण डिस्प्लेसमेंटशी कम्पेअर केली तर हे दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड आहेत. सो अपोजिटली डायरेक्टेड आहेत म्हणून या ठिकाणी मी काय लिहितो, मायनस साइन. सो लेट मी rewrite it. So this restoring force is directly proportional to displacement but oppositely directed. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, निगेटिव्ह साइन. सो निगेटिव्ह साइन हिअर रिप्रेझेंट्स, निगेटिव्ह साइन काय रिप्रेझेंट करतं इथे, important thing you remember here, it represents that this restoring force and displacement are oppositely directed, हे oppositely directed आहेत, हे दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये नसतात. आणि असं ज्यावेळी असेल त्याच वेळी आपण त्या वस्तूच्या बाबतीत काय बघतो, ऑसिलेटरी मोशन आपल्याला मिळते, किंवा वी कॅन ऑब्झर्व देअर इज अन ऑसिलेटरी मोशन. मग आता पुन्हा इथे प्रश्न येतो की हा रिस्टोरिंग फोर्स मग काढायचा कसा, कारण हा तर स्प्रिंगच्या आतमध्ये जनरेट होतो ना, राईट. मग हा रिस्टोरिंग फोर्स नेमका किती असतो. सो जनरली दिस रिस्टोरिंग फोर्स वी टेक सेम ॲज दॅट ऑफ, हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो वी कॅन टेक सेम ॲज दॅट ऑफ अप्लाइड फोर्स. आपण जितका फोर्स अप्लाय करतो त्याला पुल आउट करण्यासाठी, सो तेवढाच रिस्टोरिंग फोर्स असतो असं आपण या ठिकाणी गृहीत धरतो. For oscillatory motion, the restoring force is directly proportional to displacement but oppositely directed. I hope you understood this particular point here. Now, as we know that for oscillatory motion, as we here come to know that for oscillatory motion, कशाची गरज आहे आपल्याला ऑसिलेटरी मोशन मध्ये, की रिस्टोरिंग फोर्स हा अप्लाय झाला पाहिजे त्या वस्तूवर जो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे बट अपोजिटली डायरेक्टेड आहे. आता इथे जर मी हिअर इफ यू रिमूव्ह द प्रोपोर्शनलिटी साइन, जर आपण इथं प्रोपोर्शनलिटी साइन काढलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट घेतला पाहिजे. सो हिअर दॅट कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय के अँड
that k here is known as the force constant. या k ला आपण इथं काय म्हणतो, this is known as force constant of that material. हा फोर्स कॉन्स्टंट जो आहे तो एका ठराविक मटेरियल साठी काय असतो, ठराविक असतो. सो इवन इट इज कॉन्स्टंट वी से, परंतु इट डिपेंड्स ऑन व्हॉट, इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ मटेरियल. मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे, त्या मटेरियलच्या आधारावर के ची व्हॅल्यू अवलंबून असते. के म्हणजे काय लक्षात घ्या, के इज नोन ॲज फोर्स कॉन्स्टंट विच इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. वेगवेगळ्या मटेरियलसाठी तो काय असतो, वेगवेगळा असतो. मग आता फोर्स कॉन्स्टंट नेमकं डिफाईन कसं करायचं, किंवा या फॉर्म्युल्यावरून बघा, हा फोर्स कॉन्स्टंट के जो आहे, फोर्स कॉन्स्टंट के, याचं इक्वेशन मी कसं लिहिणार, फोर्स कॉन्स्टंट के इज इक्वल टू, फ्रॉम दिस रिलेशन आय कॅन राईट इट्स मॅग्निट्यूड ॲज एफ अपॉन एक्स, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग आता हा याचा फॉर्म्युला तयार झाला, याच्यावरून वी कॅन डिफाईन इट व्हेरी इझिली. याला आपण डिफाईन करू शकतो खूप इझिली. कसं डिफाईन करणार, द फोर्स कॉन्स्टंट ऑफ मटेरियल इज द force per unit displacement. Like this we can say, or like this we can define the force constant. किंवा एखादा असं पण म्हणू शकतो, the force for unit length of the body, असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाही. This is the force which extend the body by 1 centimeter or 1 meter, like that also you can say. The simplest definition is, how we define force per unit displacement. This is known as force constant, F by x. सो रिमेंबर दिस रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. हे रिलेशन अत्यंत महत्वाचं आहे. ते याच्यावरून याचं युनिट काय येणार, व्हॉट विल बी द युनिट ऑफ दिस, वी कॅन राईट इट्स युनिट ॲज न्यूटन. फोर्स आपण न्यूटन मध्ये मेजर करतो, डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये. सो एसआय युनिट ऑफ फोर्स कॉन्स्टंट इज न्यूटन पर मीटर. किंवा सीजीएस युनिट जर आपल्याला लिहायचं असेल तर ते काय लिहिणार, फोर्सचं सीजीएस युनिट काय डाईन, आणि लेंथचं किंवा डिस्प्लेसमेंटचं युनिट काय सेंटीमीटर. So we can write it as dyne per centimeter. आणि याचं डायमेन्शन, what will be the dimension of this force constant? Let's say फोर्सचं डायमेन्शन आपल्याला सर्वांना माहित आहे, m1 l1 t minus 2. So this is the dimension of force divided by काय, डिस्प्लेसमेंट, त्याचं डायमेन्शन काय l1. आता हे l1 आपण वर घेतलं तर मायनस होणार, म्हणजे काय राहणार इथे, मास फक्त राहणार, लेंथ 0 होणार, आणि टाइम किती येणार, -2. So this is the dimension of force constant. And remember, this force constant हा constant आहे, एक प्रकारची प्रॉपर्टी आहे वस्तूची. So it is a scalar quantity. So we should know and we should able to write unit in SI, CGS as well as dimension and what kind of quantity it is. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. Here you see this oscillatory motion, oscillatory or oscillation. This is also known as simple harmonic motion. Simple harmonic motion असं देखील आपण ऑसिलेटरी मोशनला म्हणू शकतो. आता हार्मोनिक या शब्दाचा अर्थ काय आहे, मोशन आपल्याला माहित आहे, when body displaces from its place that is motion. हार्मोनिक कधी म्हणायचं, सो हार्मोनिक याचा अर्थ असा घ्या इथे की एखादी मोशन रिपीट होत असेल एका ठराविक पिरियड मध्ये, रिपीटेडली तीच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्या मोशनला आपण पिरियडिक मोशन म्हणतो, बरोबर आहे. आणि पिरियडिक असताना इफ इट ऍक्च्युअली रिप्रेझेंटेड बाय फंक्शन्स लाईक साइन, कॉस, अशा फंक्शननी, जे काय पिरियडिक फंक्शन आहेत, हे याच्या सहाय्याने ज्यावेळी आपण एखादी मोशन रिप्रेझेंट करतो त्यावेळी त्या मोशनला आपण काय म्हणतो, हार्मोनिक मोशन. आता यू टेक एन एक्झाम्पल ऑफ लिनियर मोशन. तुम्ही एखादं सिंपल एक्झाम्पल जर लिनियर मोशनचं घेतलं, सो लिनियर मोशन मध्ये जे डिस्प्लेसमेंट असते ते आपण कशी रिप्रेझेंट करतो, बाय न्यूटन सेकंड लॉ वी नो दॅट इट इज ut प्लस हाफ at स्क्वेअर वगैरे असं रिप्रेझेंट करतो लिनियर मोशन मध्ये. आता इथं कुठं साइन कॉस फंक्शन आलेलं आहे का, नाही आलेलं. परंतु जर अशाच जसं लिनियर मोशनचं इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतो, तसंच जर आपण ऑसिलेट होणाऱ्या वस्तूसाठी जर इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन लिहिलं तर त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये साइन किंवा वेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन यांच्या ऍक्च्युअली इक्वेशन मध्ये साइन कॉस हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, हार्मोनिक मोशन. आता इथे वी आर गोइंग टू टॉक अबाउट लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आपण इथे कशाबद्दल बोलणार आहोत, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. सो
लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन कोणाला म्हणायचं? तर यू जस्ट टेक एन एक्झाम्पल की सपोज एखादी वस्तू आहे, मी या ठिकाणी एक पाथ काढतो. सपोज ए बी इज पाथ वी हॅव along which a body is moving to and fro आणि त्याचा मीन पोझिशन सपोज ओ आहे आणि एम इतक्या मासची एखादी वस्तू आहे. सपोज इथे एखादी वस्तू आहे जी ए बी पाथच्या अलॉंग मागे पुढे असं कंटिन्युअसली मूव्ह होत असेल, हलत असेल, ऑसिलेट होत असेल, तर हा पाथ लिनियर आहे. सो वी कॅन से इट इज लिनियर. ओके. आणि हार्मोनिक का म्हटलेलं आहे? तर हिअर वेन वी डिराइव द इक्वेशन or when we find the equation of displacement or velocity etc, त्याच्यामध्ये आपल्याला हे साइन कॉस पिरियडिक फंक्शन जे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ते येतात. म्हणून या मोशनला आपण काय म्हणणार आहोत? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता मग अशाच प्रकारच्या एका लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन साठी आपण इक्वेशन डिराइव्ह करणार आहोत. सो दॅट इन टर्म्स ऑफ डिफरन्शिएशन, सो त्याला आपण म्हणणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर SHM असं शॉर्ट मध्ये लिहूया आपण. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. सो दिस वी आर गोइंग टू डिराइव्ह नाउ. सो हाऊ टू डिराइव्ह दिस? लेट अस सी. हे कसं डिराइव्ह करायचं ते बघूया. फॉर सच काइंड ऑफ मोशन, आत्ताच आपण बघितलं. अगेन इफ यू कन्सिडर हिअर, जर आपण इथं कन्सिडर केलं that O is the center or mean position, AB is the path along which a particle or body of mass m is moving to and fro or oscillating. Then we know that for oscillation that restoring force is required. बरोबर आहे. आणि तो restoring force हा किती असतो? that restoring force which is need here for oscillatory motion that is equal to we have minus kx. हे आपलं पहिलं इक्वेशन आहे असं आपण कन्सिडर करूया. हे आपल्याला माहित आहे. फॉर ऑसिलेशन we need this particular force. For oscillation, let me write here, we need this restoring force. And now we know by Newton's second law, Newton's second law नुसार आपल्याला फोर्स इन जनरली आपण कसं काढतो हे आपल्याला माहित आहे. by Newton's second law, how we find force? Force is equal to, we find it by mass into acceleration. या फॉर्म्युल्यानं जनरली आपण कोणत्याही, this is very important relation which is used in many times in many different topics, so you must have to remember this. F is equal to ma, so माला विसरून चालणार नाही. ओके राईट. सो ma कधीच विसरायचं नाही, लक्षात घ्या. सो लेट अस से दिस इज सेकंड इक्वेशन हिअर वी हॅव. मग आता हे दोन्ही पण फोर्सेस आहेत, देअर लेफ्ट हँड साइड्स आर सेम. मग मी त्यांचे राईट हँड साइड्स इक्वेट करू शकतो. म्हणजेच मी काय लिहू शकतो या फर्स्ट अँड सेकंड रिलेशन वरून? ma that is equal to I can write minus kx. बरोबर आहे ना? याच्या दोघांच्या, या दोन्ही फर्स्ट अँड सेकंड इक्वेशनचे लेफ्ट हँड साइड सेम आहेत. सो आय कॅन इक्वेट देअर राईट हँड साइड. सो ma is equal to minus kx. This I can write here. Now let us simplify this. आता हे minus kx जर मी इकडे घेतलं तर हेच मी कसं लिहिणार? ma plus kx is equal to 0. This is a straightforward equation that we get for oscillation. ma plus kx is equal to 0. परंतु आता जसं मी हेडलाईन लिहिली की मला हे इक्वेशन डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो इथे ॲक्सेलरेशनची टर्म मी कशी लिहू शकतो बघा. हाऊ आय कॅन राईट ॲक्सेलरेशन? वी नो दॅट ॲक्सेलरेशन हे जनरली आपण कसं काढतो? ॲक्सेलरेशन ए दॅट मीन्स वी हॅव रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी dv/dt. बरोबर. आणि पुन्हा velocity म्हणजे काय असते? velocity that means rate of change of displacement that is dx/dt. मग आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे काय येते? d into dx that is d²x आणि हे dt into dt म्हणजे dt². सो ॲक्सेलरेशनचं रिलेशन हे डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशनच्या फॉर्म मध्ये काय येते? d²x/dt². मग ही व्हॅल्यू जर मी या ठिकाणी पुट केली, इफ आय पुट हिअर लेट्स से, so how I can write this relation? Let us see here. We have ma plus kx that is equal to 0. आता हे तर m acceleration साठी काय लिहिणार? d²x/dt² plus kx is equal to 0. आता इथे if I divide throughout by m, this equation, या इक्वेशनला वरच्या मी throughout m न डिवाइड केलं तर हे m कॅन्सल होईल. म्हणजे इथे राहील काय? d²x/dt² plus k by m into x is equal to 0.
So this is one form of differential equation of linear SHM. हे एक रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं जे आपण म्हणू शकतो दिस इज अन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. This equation also I can write as d square x by dt square plus here for k is what we have force constant divided by mass of that particle. याच्यासाठी मी लिहू शकतो omega square x is equal to 0. So here you remember for k by m we are taken omega square. So how we can write for k by m साठी omega square कसं घ्यायचं किंवा कुठून आलं that we will discuss later on. परंतु इथे we got one more simplified relation for differential equation of linear SHM. So this is very important relation. हे खूप महत्वाचं रिलेशन आहे. You have to remember this relation and able to derive this. So परीक्षेमध्ये काही वेळा हे डिराइव डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM म्हणून विचारतात 2 मार्क्ससाठी वगैरे किंवा या इक्वेशनच्या आधारावर प्रॉब्लेम्स विचारतात. प्रॉब्लेम्स जनरली कसे विचारतात तर प्रॉब्लेम्स मध्ये आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. सपोज वी हॅव गिवन इन SHM असं दिलेलं आहे. सपोज इन SHM द डिफरन्शियल इक्वेशन एक दिलेला आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस 36x is equal to 0 असं दिलेलं असेल सपोज. And here it may be asked to calculate period of oscillation or frequency of oscillation वगैरे असे क्वेश्चन विचारले जातात. मग आता हे कसं सोडवायचं तर दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड आपण जे डिराइव्ह केलेलं डिफरन्शियल इक्वेशन SHMचं आहे याच्याशी कम्पेअर करायचं. काय ते आपलं स्टँडर्ड किंवा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 आहे. आता हे दोन्ही जर कम्पेअर केलं तर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा 36. ओमेगा स्क्वेअर साठी कोण आहे 36. आता इथे जर आपण दोन्ही बाजूचा रूट घेतला तर ओमेगा इज इक्वल टू काय येणार 6. अँड वी नो दॅट ओमेगा म्हणजे काय अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी पिरियडिक मोशन जिथं असते लक्षात ठेवा. wherever periodic motion is there we can define their angular velocity. कशी काढतो आपण angular velocity? We know that angular velocity we can find by the relation 2 pi n or 2 pi by capital T. या फॉर्म्युल्यानं आपण angular velocity काढतो. This is again very important relation. मग आता आपल्याला टी काढायचं असेल तर तुम्ही ओमेगा साठी इथे 2 पाय बाय टी घ्या दॅट इज इक्वल टू 6. मग आता टी ला इकडे घेतलं 6 इकडे घेतलं म्हणजेच या ठिकाणी पिरियड टी इज इक्वल टू काय येईल तुमचा 2 पाय अपॉन 6 बरोबर. अँड इफ यू सिम्प्लिफाय दिस यू विल गेट पाय बाय 3 सेकंड. सो दिस इज द आन्सर. सो लाईक दिस किंवा याच्यावरून मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला सांगतील. फ्रिक्वेन्सी यू नो दॅट रेसिप्रोकल ऑफ पिरियड आहे. सो यू कॅन राईट हिअर दॅट इज 3 बाय पाय हर्ज एटसेट्रा. सो लाईक दिस प्रॉब्लेम मे बी आस्क्ड इन एक्झाम. सो त्यावेळी तुम्हाला हे इक्वेशन कम्पेअर करून अशा प्रकारे सोडवता आलं पाहिजे. आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू derive this equation and find or solve certain problems based on that. You practice certain more such kind of problems at home.